भरपूर जणांना माहितीच आहे की मी किती प्रकारचे पीठ करते आणि ते सेल करते. तर त्यासाठीच ना आता मी 2 प्रकारचे अजून त्यामध्ये पीठ ॲड करणार आहे आणि ते म्हणजे खमंग आप्पे प्रीमिक्स आणि दुसरं म्हणजे आंबोळी प्रीमिक्स. आता इथे जे मी पीठ बनवते ना, हे आहे खमंग आप्पेचं. तर हे पहिले मी बनवून ना स्वतः यूज करणार आहे आणि मी केलेलं पण आहे, पण तुम्हाला आता सध्या मी दाखवते. तर इथे फ्रेश मी पीठ तयार केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि ताक ॲड करून ना चांगलं फर्मेंट होण्यासाठी ह्याला 7-8 तास ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवायचा असेल ना आप्प्याचा, तर रात्री ह्याला ताकामध्ये भिजवून सकाळी तुम्ही आप्पे तयार करू शकतात. आता इथे 7-8 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. हे चांगलं पीठ फर्मेंट झालेलं आहे बघा, अशा प्रकारे होतं. आणि ह्या संध्याकाळचा नाश्ता बनवते मी. सकाळी हे ताकामध्ये भिजवलेलं आणि संध्याकाळसाठी हे बनवायला घेतलेलं आहे. आता इथे आप्पेपात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे चांगलं आणि गरम झाल्यावर ना मस्त हे बॅटर टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्या भाज्या पण ॲड करू शकतात. गाजर, कॅप्सिकम, जे काही तुम्हाला भाज्या आवडतात ते ॲड करून ना तुम्ही बनवू शकतात. आणि हो, तुम्हाला जर हे टम्म फुगलेले हवे असतील ना, तर ह्यामध्ये थोडंसं सोडा आणि इनो टाकून पण तुम्ही करू शकतात. पण मी ह्यामध्ये हे काही ॲड केलेलं नाही आहे, कारण मला सहजा म्हणजे की सोडा इनोचे पदार्थ नाही आवडत. त्यानंतर मस्त 10 मिनिटं शिजवून द्यायचे हे आप्पे आणि मग असे पलटवून घ्यायचे. चांगले ना हे आप्पे ना खरपूस शिजवून घ्यायचे. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नाश्ता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हे उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की एकदा हा घेऊन बघा पीठ आणि ट्राय करून बघा. आणि हे तर फक्त आप्प्याचं प्रेमिक्स झालं, पण मी आंबोळीचं पण बनवते. त्यामध्ये कसं आहे, तुम्हाला रात्री भिजवायची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला सकाळी 10 मिनिटं ते पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि पटकन आपण चिला बनवतो त्याच पद्धतीने आंबोळी बनवायची आहे. तर ते सुद्धा पीठ मी तयार केलेलं आहे, पण त्याची रेसिपी ॲड केलेली नाही आहे. तर ती रेसिपी मी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला नक्की दाखवेलच. आणि इथे आपले आप्पे रेडी आहेत बघा, असे छान वाटतात. टम्म नाही फुगले तरी काय हरकत नाही, कारण खायला खूप टेस्टी असतात. म्हणून काय ते करायची गरज नाही आहे. लहान मुलांना देत असतील ना तुम्ही, तर इनो आणि सोडा अवॉइड करा. हे अशाच प्रकारे खूप छान वाटतात खायला. मस्त ग्रीन चटणी बनवायची आणि हे गरमागरम आप्पे खाऊन घ्यायचे. मी इथे काहीच भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकतात. मी पहिले पण बोललेली आहे, पण हे तुम्हाला फक्त ही रेसिपी दाखवण्यासाठी मी असं फक्त पिठाचंच दाखवलेलं आहे. आणि अजून भाज्या ॲड करणार किंवा चीज ॲड करून जरी बनवलं ना, तरी एकदम अप्रतिम बनतात. तर मग तुम्ही कधी आप्पे बनवतात? पटकन जा आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर करा. चला तर मग बाय.